आता जो सामना होईल सामना 2 ओव्हरचा असणार आहे। हा सामना 2 ओव्हरचा असणार आहे। भगवा रक्षक वर्सेस लवकर बॉयज। मुकुंद पाटील विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे। मुकुंद पाटील तसे देणगीदारांची नावे पुढील प्रमाणे आहेत। पुष्पा वामन खोपडकर 500, डॉक्टर संकेत जाधव 500, शाबाज कालावे 250, हाफिसा बाई 250। इथं भाई सामना 2 ओव्हरचा असेल। दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती आहे सामना हा 2 ओव्हरचा असेल। भगवा रक्षक वर्सेस लवकर खेळायचं आहे। लवकर बॉईज लवकर खेळायचं आहे। भगवा रक्षकची जोडी सालामात मैदानात दाखल झाली आहे। नावं सांगायचे मित्रांनो, नावं बॅट्समन नेम एक प्रतिनिधी पाठवायचा आहे। एक या ठिकाणी माणूस पाठवायचा आहे। भगवा रक्षक आणि माझ्यासोबत कॉमेंट्री साठी तयार झालेत अभिषेक आणि रिकी। बॅट्समन नेम नाव सांगेल कारण युट्यूब लाईव्हच्या मध्ये स्पर्धा चालू आहेत। 1 मिनिट बॉलर हॅलो, एक रिझर्व खेळाडू असेल तर जरा पाठवायचा आहे। भगवा रक्षक एकाला पाठव। आणि मेन पंच म्हणून काम पाहतोय अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गाजवलं होतं असं मेन पंच म्हणून आणि अनुभव खूप आहे क्रिकेटचा असा भूषण तोरकुलकर उर्फ ब्रेटली। आणि जरा विनंती आहे भगवा रक्षक या संघाचा एक रिझर्व खेळाडू राखीव खेळाडू जरा पाठवायचा आहे। स्ट्राईकला खेळतोय गौरव आणि नॉन स्ट्राईकला पहिलाच बॉल आता वाईट चेंडू घोषित होतोय आर्यन। हो मारण्याचा प्रयत्न हलूच गटवतोय, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आणि अशा प्रकारे निश्चितच हा बॉल देखील डॉट होतोय। पहिला वाईट बॉल आला होता संघाचा खातं गोल 1 रन आणि पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारण्याचा प्रयत्न कल्पेशाचं निश्चितच हा देखील बॉल डॉट होतोय। चांगल्या प्रकारे या ठिकाणी बॉलिंग करण्याचा कमबॅक करताना दिसतोय। पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारण्याचा प्रयत्न हो आणि अशा प्रकारे वाईड बॉलचा इशारा मेन पंचांद्वारे या ठिकाणी देण्यात येतोय। पुन्हा एकदा माराकन सज्ज होतोय आणि अशा प्रकारे हा जातोय चौकार। काहीच या ठिकाणी गौरव सेलिब्रेशन करतोय, चौकार मारतो दाखवतोय की मी कशा पद्धतीने फटकेबाजी करतो आणि मस्तपैकी गौरवने फनस शॉट मारलेली आहे। पुन्हा एकदा टॅप मारण्याचा प्रयत्न। आता मात्र बॉलचा आणि बॅटचा संपर्क होत नाही। यष्टी रक्षक मात्र यष्टा उद्ध्वस्त करतोय, बेची राख करतोय। तसेच अक्सा एंटरप्राइजेस मालक आनंद कालेकर आणि विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हायचं मुख्य व्यासपीठावर। तसेच लखनदादा चुनेकर आपण देखील व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे। तसेच गरजे बाबाचे सर्व या ठिकाणी आलेले आहेत। हरचंद्र पाटील खेळाडू असतील पांडू दबीब यांना देखील विनंती करतो की आपण पुन्हा एकदा व्हायचंय। वारंवार दिशाहीन गोलंदाजी करतायत, मात्र जर दिशा मिळाली तर
चांगल्या प्रकारे बॉल बीट करू शकतात. पण आता मात्र चाबूक शॉट पिटारांना खोललेला शॉट लगावतोय. 4 धावेचा दणदणीत सणसणीत शॉट मारून मात्र स्वागत करतोय. राईट आर्म राऊंड बॉक्स मधून मारा करतोय लवकर बॉल या संघाचा खेळाडू. आता मात्र एक बॉल दिशाहीन टाकतो तर दुसरा दिशाबद्ध टाकतो. पुन्हा एकदा वारंवार दिशा चेंज करतो. दिशा चेंज केली आणि याचा फायदा मात्र उचलला पुरेपूर बुरुंडी हा संघ भगवा रक्षक संघ. पुन्हा एकदा वाईट प्लस 1 टोटल 2 धावा. आणि वाईड बॉल आतापर्यंत कल्पेशच्या 12 बॉल टाकलेले आहेत कल्पेशने. अजून 2 वाईट टाकल्यानंतर 500 रुपये लागू आहेत कमिटीकडनं. आणि अशा प्रकारे हा चौकार 4 धावेची शॉट. मला वाटतं कल्पेश देखील या ठिकाणी मेहरबान होतोय. आणि ओव्हर देखील समाप्त होतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. रन झालेले 19. आता शेवट षटक आहे. 2 ओव्हरची मॅच असणार आहे. नंदू राईट आर्म बॉक्स म्हणून मारा करतोय. कल्पेश करता. आता मात्र नो प्लस 1 टोटल 2 धावा. जरी बॅटला बॉल तर मग स्टंपला बॉल लागलाय ना मित्रा. नो बॉल आहे ना. नो बॉल आहे. बॅटला लागलाय बॉल परंतु नो बॉलचा एक रन निश्चित आहे. पुन्हा एकदा राईट आर्म बॉक्स मारा करतो. आता मात्र टॅप शॉट सेफ शॉट सफल शॉट 4 धावेची शॉट. आर्यन मात्र आता फुल फॉर्मात येतोय. पुढचा चेंडू कशा प्रकारे बीट करतात. आता मात्र बॅटचा बॉलचा संपर्क होत नाही. मात्र बॅट ताकदीने आपटतोय आर्यन. राईट आर्म बॉक्स मधून मारा करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज. आता मात्र पुन्हा एकदा बॉल बीट हा वाईड. पुन्हा एकदा हळूच ढकलतोय. डिक्लेरेशन झोन मध्ये मात्र फिल्डर देखील तेवढा चपल होतोय. बॉल कलेक्शन करतोय. मात्र दोन्ही फलंदाज मिळून एक चोरटी धाव घेण्यामध्ये यशस्वी होत आहेत. सफल होत आहेत. आता मात्र हळूच टाकलेला चेंडू गॅप मध्ये मात्र तेवढं चांगलं चित्ररक्षण करतोय तो सुशांत. 3 धावा तर नक्कीच वाचवतो. 1 धाव काय वाचू शकत नाही. हळूहळू का होईना पुढे न्यायचं. आता मात्र पुढे येतो आणि दणदणीत खणखणीत चौकार लगावतो आर्यन. या षटकातील शेवटचा चेंडू अद्याप तरी शिल्लक. पुन्हा एकदा टॅप सुंदर असे टॅप मारतोय आणि षटक संपतय. इनिंग देखील समाप्त झाली. 1 इनिंगचा खेळ संपला. रन झालेले आहेत 35. जिंकण्याकरता 36 धावांचं टार्गेट आहे. टार्गेट पूर्ण करायचं आहे तो म्हणजे लवकर बॉईज या संघाला. प्लीज लवकरात लवकर खेळायचं लवकर. आणि छत्तीस धावांचं टार्गेट घेऊन सलामी जोडी मैदान दाखल झाले. स्ट्राईकला खेळतो योगेश. नॉन स्ट्राईकला मिथून. संघाचं पहिलं वैयक्तिक षटक घेऊन आलाय. बॉलर नेम कुलदीप. बघूया कुलदीप यादव सारखी बॉलिंग करतोय का. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट बॉक्स मारण्याचा प्रयत्न आणि पहिलाच बॉल होता वाईड बॉल आणि +1 वाईड +1 टोटल 2 धावा. संघाचा खातं खोललंय वाईड बॉलच्या रूपामध्ये. पाहूया पुन्हा एकदा कुलदीप राईट आर्म ओव्हर द विकेट आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा 9 चेंडू गेलेला आहे. 9 +1 टोटल 2 टोटल 2 अशा प्रकारे धावसंख्या झालेली आहे ती 4 धावा. पुन्हा एकदा
आणि दांडी गुल केली. अशा प्रकारे क्लीन बोल्ड झालाय योगेश. 36 धावांचं टार्गेट आहे. टार्गेट 2 ओव्हरमध्ये पूर्ण करायचं आहे. 12 चेंडूंचा खेळ असेल. या 12 चेंडूमध्ये जास्तीत जास्त रन्स करण्याचे एक प्रभावित असेल, कारण 36 धावांचं टार्गेट आहे. टार्गेट पूर्ण करताना लवकर बावीचे खेळाडू आता मात्र या ठिकाणी आलेले आहेत. नंदू हो, आणि आता मात्र हा जातोय चौकात. आता या ठिकाणी राजेंद्र कालेकर यांचा सत्कार करते ना विज्ञान. राजेंद्र कालेकर यांचं स्वागत करतायत विज्ञान. चला पुन्हा एकदा सामन्याकडे बोलायचं आहे. मात्र दिशाबद्ध गोलंदाजी टाकतोय. बॉलचा आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. युवराज आणि विकी मात्र बॉल तू घे बॉल मी घे करतात मैदानात. ओके, पुढचा चेंडू कशा प्रकारे बीट करतो. आता मात्र यॉर्कर लाईन चेंडू, मात्र डिक्लेरेशनच्या झोन मध्ये 1 रन. षटकातील शेवटचे 2 चेंडू. बघूया पुढचा चेंडू कशा प्रकारे. पुन्हा एकदा व्हाईट. वारंवार व्हाईट टाकतायत. असे जर व्हाईट समुद्रात मिळत असते तर आपला कोहली राजा देखील आज सुखात असता. आणि पुन्हा एकदा व्हाईट समुद्रातला कमी झालाय, मात्र मैदानात चालूच आहे. आणि यॉर्कर लाईन चेंडू हलूचं डिक्लेरेशनच्या झोन मध्ये एका धावसंख्येत भर पडते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर षटकातील शेवटचा चेंडू अद्याप तरी शिल्लक. बघूया पुढचा चेंडू कशा प्रकारे बीट करतायत. आता मात्र दिशाबद्ध गोलंदाजी करतोय. बॉलचा आणि बॅटचा संपर्क होत नाही, मात्र निर्धाव चेंडू. एका षटकाच्या समाप्तीनंतर लवकर आडे या संघाची धावसंख्या झाली 12 धावा. 12 धावा. 6 चेंडू 24 धावा. 6 बॉल 6 चौकार. बघूया 6ला 6 चौकार लगावतायत का. आता मात्र पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. तुम्ही आजच्या दिवसात बघितलात की किती बॉलर्सने किती व्हाईट टाकलेत. तेवढेच व्हाईट आपल्या समुद्रात असतो तो 30-35 किलो झालं असतं. पुन्हा एकदा स्ट्रेट शॉट मारलेली, मात्र हा सिक्सर मारतोय. भाऊ सिक्सर नाही जाणार. चौकार मारले तर 4 भेटणार. सिक्सर मारले 6 भेटणार नाही. ते मस्तपैकी गोलंदाजीचा मारा करतोय. पुढचा चेंडू बघूया. आता मात्र हलूच डिक्लेरेशन झोन मध्ये ढकलतोय विराज. राईट आर्म बॉक्स म्हणून मारा करतोय युवी. त्याच्या समोर आहे तो विराज. पुढचा चेंडू बघूया कशा प्रकारे कटवतोय विराज. एक सर्वांचा लाडका खेळाडू. आता मात्र हलूच टाकतोय. हलक्या हाताने खेळतो 4 रनांकरता. हळूहळू का होईना आपल्या संघाला त्याला पुढे न्यायचंय. मात्र भाऊ 6ला 6 चौकार पाहिजे होते. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने टाकवतोय 4 रनांकरता. 1 रनांकरता. मात्र चौकार पुन्हा एकदा. कोण किती पाहिजे. किती बॉल जिंकण्याकरता 1 बॉल 12 धावा. बघूया एका चेंडूवर 12ची शॉट लावतोय का, कारण की क्रिकेट हा अनिश्चिततेचा गेम आहे. आणि हा सिक्सर मारतोय. पहिले राऊंड झाले. लवकरात लवकर सामने खेळवायचे, कारण सेकंड राऊंड बाकी आहे. सेकंड राऊंड चालू. आत्ता वाजलेले 5:15 वाजलेले आहेत. सेकंड राऊंड या ठिकाणी चालू करायचं आहे. कमिटी मेंबर्सला विनंती आहे